जाऊ द्या. माय लॉर्ड, माझे अशील निर्दोष असण्याचा अजून एक पुरावा मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो. ज्या दिवशी शालन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या दिवशी माझे अशील जालिंदर हे त्यांच्या गावातच नव्हते. ते त्या दिवशी पुण्याला होते. त्यांचे लोकेशनचे रिपोर्ट्स आहेत आमच्याकडे. मॅडम, तुम्ही बघा. हनुमंतराव, आमचा फोन हा घ्यायचा, सातारा हॅवनी सरळ पुणे गाठायचं. तिथे कोणाला पुणे विद्यापीठ विचारायचं. तिथं एक चक्कर मारायची आणि परत घरी यायचं. कळलं का? हो डॅडी. निघ. डॅडी पण तुम्ही? हनम्या, तुला पगार कसला देतो आम्ही? काम करायचा ना, प्रश्न विचारायचा नाही. गप गुमान जायचं, सांगितलेलं काम करायचं. निघ. माय लॉर्ड, आजपर्यंत माझ्या अशिलाच्या चारित्र्यावर अनेक शिंतोडे उडवले गेले. त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या घोषणा केल्या गेल्या. हे सगळं काही तुमच्या कानावर आलंच असेल. पण माझे अशील यांनी ते राहत असलेल्या ठिकाणी अनेक कुटुंबियांना मदत केलेली आहे. त्या लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलेला नसेल. माझे अशील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. त्यांच्यावर एक सुद्धा आरोप सिद्ध झालेला नाही, तरी देखील त्यांना लोकांच्या रोषाला बळी पडावं लागत आहे. माय लॉर्ड, तर त्याचं कारण काय? तर माझ्या अशिलांवर सूर्यकांत आणि त्याच्या कुटुंबियांनी केलेले घाणेरडे आरोप. माझी कोर्टाला विनंती आहे, माझ्या अशिलांच्या हितचिंतकांचा विचार करून त्यांना जामीन मंजूर करावा.